नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत. आपण जे उपयोजित लेखन ही मालिका चालू केलेली आहे त्यातला पुढचा भाग सारांश लेखन समरी रायटिंग आपण आज शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवते की याच्या अगोदर आपण औपचारिक पत्र, त्यामध्ये मागणी पत्र, तक्रार पत्र, विनंती पत्र, औपचारिक पत्राचा आराखडा हे आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर अनौपचारिक पत्र इन्फॉर्मल लेटर म्हणजे कौटुंबिक पत्र हे पण आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर 2-3 दिवसापूर्वीच आपण बातमी लेखन न्यूज राइटिंग इसका भी वीडियो मैंने डाला हुआ है और अभी आज नेक्स्ट वीडियो है समरी राइटिंग म्हणजे सारांश लेखन आज आपण शिकणार आहोत. आता सारांश लेखन हा 8वी 9वी 10वी पर्यंत प्रत्येक वर्गामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न असतो. 5 मार्कापर्यंत हा प्रश्न असतो म्हणजे असतो. तर आणि सोपा भाग आहे. आपल्याला आपल्या समोरच उत्तर दिलेला असतो आणि त्याच्यातनं आपल्या मनाने काही म्हणजे समरी लेखन आता कसं करायचं, सारांश लेखन कसं करायचं ते मी सांगणारच आहे. म्हणजे खूप असं पाठांतर वगैरे करण्याची गरज नसते ह्या लिखाणासाठी आणि मार्कही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवता येतात. म्हणून प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न तुम्ही नक्की तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला आज मी सारांश लेखन शिकवणार आहे. आता सारांश लेखन म्हणजे काय? सारांश लेखन कसं करायचं? काय सूचना पाळायच्या? हे सगळं तर मी तुम्हाला शिकवणारच आहे. बरोबर? पण मला तुम्हाला एक सारांश लेखन म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत सांगायचंय. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्ही मिशन मंगल मूव्ही चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल की नाही? तुम्ही मिशन मंगल चित्रपट पाहिला आणि तुमच्या मित्राने तो चित्रपट पाहिलेला नाहीये. बरोबर? आता तुम्ही 3 तास बसून तो चित्रपट पाहून आलेला आहात आणि तुमच्या मित्राला जर तुम्हाला ती स्टोरी सांगायची आहे, तुम्हाला 3 तास लागतील का स्टोरी सांगायला? नाही. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये सुद्धा तुम्ही ती पूर्ण स्टोरी त्याच्यातले काय-काय ठळक मुद्दे आहेत, कशाप्रकारे पहिल्यांदा ते यान असफल होतं, मग ते कशाप्रकारे एकत्र मेहनत करतात, कशाप्रकारे ते लॉजिक लावतात, पुऱ्या तळतानाचं लॉजिक, कशाप्रकारे त्यांनी पाऊस पडतो त्यावेळेला आणि मग नंतर शेवटी कशाप्रकारे ते यशस्वी होतं. हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगणार. बरोबर की नाही? मग यालाच म्हणतो आपण सारांश लेखन, समरी राइटिंग. वेगळं काय आहे याच्यामध्ये? कठीण असं काहीच नाहीये. देखो बच्चों, भी समरी राइटिंग पढ़ाने से पहले मैं आपको बोलती हूँ, आप मूवी देखी आपने, मिशन मंगल मूवी आप देख के आए, आपके दोस्त ने नहीं देखी। अभी मूवी देखने के लिए आप 3 घंटे बैठ के आपने मूवी देखी, पर आपका दोस्त ने आपको पूछा, अरे क्या है उस मूवी की स्टोरी तो मुझे सुनाओ। तो आप 3 घंटे लगाओगे क्या स्टोरी सुनाने में? नहीं। हार्डली 10-15 मिनट में आपकी स्टोरी सुना के हो जाएगी। आप बताओगे कि किस तरह से पहले वो ये मिशन मंगल का जो जाने वाला जो ये यान था वो किस तरह से असफल हो गया। उसके बाद में वो पूरी तलने का लॉजिक लगाया। कम फ्यूल में किस तरह से यान को करना है इसे ऐसा उन्होंने बताया। उसके बाद में किस तरह से वो सक्सेस हुआ। ऐसे जो मेन पॉइंट उसके अंदर के हैं वो आप आपके फ्रेंड को 15-20 मिनट में तो हार्डली बता दोगे पूरी स्टोरी, 3 घंटा आपको नहीं लगेगा। तो यही हो गई बच्चों समरी राइटिंग। इसे ही सारांश लेखन कहते हैं कि जो आपने देखा है, जो आपने पढ़ा है, उसको अपने भाषा में कम से कम शब्दों में बताना यानी कि समरी राइटिंग. लक्षात आलं की नाही बाळांनो? जे काही तुम्ही पाहिलं आहे, जे तुम्ही ऐकलं आहे किंवा जे तुम्ही वाचलं आहे, ते फक्त महत्त्वाचे मुद्दे तुमच्या भाषेमध्ये मांडणे म्हणजे सारांश लेखन झालं. अगदी सोपी गोष्ट आहे. काहीच कठीण नाही याच्यामध्ये. चला आता आपण पूर्ण मुद्देच बघूया काय-काय, कसं-कसं लिहायचंय सारांश लेखनाचे. मी एक छोटीशी तुम्हाला सोपी आयडिया म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल, की आपण सारांश लेखन लिहू शकतो. हा प्रश्न परीक्षेमध्ये कठीण प्रश्न नाही. बऱ्याच मुलांना म्हणजे मी खरं सांगू का तुम्हाला, मी जेव्हा शाळेत होती ना, मला सुद्धा हे कठीण जायचं लिहायला. मला सारांश लेखन कोणते शब्द घ्यायचे, कोणते शब्द लिहायचे नाही, कुठले लिहायचे मला सुद्धा कळायचं नाही. मला सुद्धा हा भाग खूप कठीण जायचा. पण नंतर जेव्हा मी त्याच्यात ते शिकली, मला समजायला लागलं, तेव्हा कळायला लागलं, की अरे हा तर सगळ्यात सोपा भाग होता मार्क मिळवण्यासाठी. पण त्यावेळेला मला समजलं नव्हतं जेव्हा मी परीक्षा देत होती त्यावेळेला. नंतर ह्या गोष्टी कळाल्या. म्हणून मला असं वाटतं, की जे माझ्या बाबतीत झालं ते तुमच्या बाबतीत व्हायला नको. म्हणून तुम्ही नीट हा भाग समजून घ्या.
चला आपण सुरुवात करूया. आपलं हायलायटर घेऊन टाकूया नेहमीप्रमाणे. सारांश लेखनासंबंधी मार्गदर्शन. सारांश लेखनाच्या प्रश्नासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील एखादा उतारा दिला जातो. सारांश लेखन करताना दिलेल्या उताराच्या सुमारे 1/3 इतका सारांश विद्यार्थ्याने लिहावा अशी अपेक्षा असते. हा सारांश आपल्या स्वतःच्या शब्दात सुसंगतपणे लिहायचा असतो. आता इथे हा भाग महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या स्वतःच्या शब्दात, मी जेव्हा तुम्हाला सांगते ना की स्वतःच्या शब्दामध्ये उत्तरं लिहा, हा भाग तुम्हाला हे प्रश्न येतात त्याच्यात सुद्धा तुम्ही मला मेसेज पाठवतात की एक चित्र तुम्हाला दिलंय, चित्रावरनं उत्तरं लिहायचंय. तर तुम्ही स्वतः ते लिहू शकतात आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही उपयोजित लेखनातलं निबंध लेखन, सारांश लेखन, बातमी लेखन हे लिहू शकतात. सगळं जर मी तुम्हाला आयतं करून दिलं तर तुम्ही हे लिहू शकणार नाही. सॉरी. तर सारांश लेखनामध्ये काय आहे की जो उतारा आपल्याला दिलेला आहे, पहिली गोष्ट काय असते की आपल्या पाठ्यपुस्तकाच्या म्हणजे आपल्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा उतारा असतो. तर त्या उताराच्या 1/3 म्हणजे 1/3 आपल्याला लिहायचं असतं. म्हणजे जर आपण त्याच्यातले शब्द मोजले, जर त्याच्यामध्ये 100 शब्द असतील, तर आपल्याला 30 ते 40 शब्दांच्या दरम्यान, खरंच 100च्या 1/3 पाहिलं तर 33 म्हणजे 33 शब्द होतात. पण अगदी मोजून 33 न लिहिता 30 ते 40 शब्दांच्या दरम्यान चे शब्द घेऊन तुम्ही तो तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये मांडू शकतात. 1/3 क्या होता है? एक तो आपको टेक्स्ट बुक के बाहर का इसके अंदर पैराग्राफ आता है और उस पैराग्राफ को 1/3 करके लिखना होता है. समरी राइटिंग में कितना लिखते हैं? 1/3. यानी अगर उसके अंदर 100 वर्ड्स है, 100 शब्द है, तो आपको 33 शब्द लिखने हैं. अभी गिन के 33 तो नहीं हो सकते, तो 30 टू 40 के बीच में आप लाके अपने खुद की लैंग्वेज में, अपनी खुद की भाषा में उसको लिख सकते हैं. सारांश लेखनासाठी महत्वाच्या सूचना पहा. उतारा काळजीपूर्वक वाचावा. वाचता वाचता महत्वाचे मुद्दे अधोरेखित करावे. उतार्यातील शब्द मोजून त्यांची संख्या बाजूला नोंदवून ठेवावी. या उतार्यात कोणता विचार मांडला आहे हे मनातल्या मनात आठवून पाहावं. आता बघा किती सोप्या गोष्टी आहेत. जो उतारा, जो पॅरेग्राफ तुम्हाला दिलाय तो शांत काळजीपूर्वक वाचा. वाचता वाचताना काही महत्वाचे मुद्दे असतात, काही पॉइंट असतात की त्याच्यामध्ये एखादा सुविचार आलेला असतो किंवा काहीतरी माहिती आलेली असते, तर तिथे बारीक अंडरलाईन करा. अगदी खूप दिसेल असं नाही. लहानशी अंडरलाईन करा आणि त्या उतार्यामध्ये पहिले किती शब्द आहेत ते मोजा आणि ते शब्द लिहून ठेवा. तुम्ही विसराल साईडला पेन्सिलने लिहून ठेवा की समजा 100 शब्द आहेत तर 100 आहेत. म्हणजे आता आपल्या मनात एक कल्पना येते 100 शब्द आहेत तर आपल्याला 33 शब्दामध्ये आपलं मत मांडायचंय. आणि उतार्यात कोणता विचार मांडला आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हा साहित्यिक उतारा आहे का त्याच्यानंतर वैज्ञानिक भाषेवरती काही उतारा दिलेला आहे किंवा आणखी सामाजिक विषयावरती काही उतारा दिलेला आहे, तर त्याच्यातला कोणता विचार आहे, कोणता विषय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्या करना है बच्चों, यहाँ पे पहले आपको जो पैराग्राफ दिया है वो ठीक से पढ़ना है. उसके बाद में जो मेन पॉइंट उसके अंदर है उसको हाईलाइट करना है. एकदम पेंसिल से लाइन फेंट लगाने, डार्क नहीं करना क्वेश्चन पेपर में कभी भी. और फिर उसके बाद में जो पैराग्राफ में कितने वर्ड्स आए हैं वो वर्ड्स गिन लो फटाफट और साइड में लिख लो. अभी 100 वर्ड्स आए हैं तो आपको मन ही मन में ठहराना है कि 33 वर्ड यानी कि 30 से 40 वर्ड में मुझे अभी इसको लिखना है. ये आपको मन ही मन में याद करना है. उसके अंदर क्या लिखा गया है, पैराग्राफ में कौन सा मेन पॉइंट दिया गया है वो आपको सोचना है, ध्यान में लाना है. पुन्हा एकदा उतारा काळजीपूर्वक वाचावा. एखादा महत्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा राहून गेला नाही ना हे तपासून पाहावे. आता बघा, पहिल्यांदा वाचून झालं, पुन्हा दुसऱ्यांदा वाचा. काही महत्वाचा मुद्दा राहिलाय का? बघा जास्त नसतात. जास्तीत जास्त 10 ओळीचा असतो. त्याच्यापेक्षा खूप मोठे असे उतारे नसतात तुम्हाला परीक्षेमध्ये. तर वाचायला 1 ते 1.5 मिनिटामध्ये ते वाचून होतं. तर तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर असतं. तर पहिल्यांदा वाचलं, पुन्हा दुसऱ्यांदा वाचा. का एखादा मुद्दा राहून गेला है का ते पहा. एक बार पढ़ने के बाद फिर से दूसरी बार पढ़ना है. कुछ पॉइंट रह गया होगा तो उसे ठीक से देखना है. दिलेल्या उतारातील विचार कोणाला सांगायचा झाला तर कसा सांगावा याची कल्पना करावी. तोच विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात लिहून काढावा. हा तुमच्या सारांशाचा कच्चा मसुदा झाला. यात मूळ उतार्यातील सर्व मुद्दे आले आहेत ना हे काळजीपूर्वक पाहावे आणि उतार्यात नसलेला मुद्दा सारांशामध्ये घेऊ नये. आता हे जे कच्चा मसुदा वगैरे तुम्ही करणार आहेत ना, हे जेव्हा तुम्ही आपण सराव करत असतो ना त्यावेळेला तुम्ही हे लिहून काढायचे तुमच्या वहीमध्ये.
अगदी प्रश्नपत्रिकेमध्ये इतका वेळ आपल्याला नसतो की कच्चा मसुदा तयार करून मग आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ असं. पण जेव्हा तुम्ही सराव करतात ना आणि अशा प्रकारचा सराव केला की तुम्ही आपोआप त्याच्यामध्ये पारंगत होणार लिहायला. तर दिलेल्या विचारात आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही मूव्ही पाहून आलेत, तर ती मूव्ही तुमच्या मित्राला सांगायची तर तुम्ही प्रत्येक अगदी वाक्याने वाक्य नाही सांगत. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फक्त तुम्ही त्याला सांगणार, की मिशन मंगलमध्ये काय-काय टेक्नॉलॉजी वापरली आहे, पुरी तळायची काय सिस्टम वापरली आहे, कशाप्रकारे ते पहिल्यांदा फेल झाले, मग दुसऱ्यांदा त्यांना यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय-काय टेक्निक वापरल्या, असे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फक्त तुम्ही सांगणार. तर मग हा उतारा वाचल्यावर पण आपल्या मित्राला आपल्याला सांगायचे आहे आता याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे. तर आपण ते कसे सांगणार हा विचार आपण करायचा आणि कच्चा मसुदा आपला तयार करायचा. जर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायला वेळ नसतो आपल्याला इतका, तर जे आपल्याला वाटतंय ना असं पेन्सिलने मेन पॉइंट्स थोडेसे हे करून घ्यायचे आपल्या याच्यावरती आणि त्याच्यानंतर काळजीपूर्वक ते किंवा मनातल्या मनात ते तयार करून घ्यायचं. हां, मी असं सांगेल, मी असं सांगेल, मी असं बोलणार. मनातल्या मनात तयार करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही 10 ते 15 उताऱ्यांचा असा सराव कराल ना कच्चा जेव्हा तुम्ही घरी सराव करतायत ना, त्यावेळेला तुम्ही सरळ कच्चा मसुदा तुमच्या एक रफ वहीमध्ये लिहून घ्या. हां? आणि मग तो नीट वाचा आणि मग तो फेअर करा. काही राहिलंय का ते तुमच्या लक्षात येईल आणि असे 10 ते 15 उताऱ्यांचा सराव केला, की परीक्षेत तुम्हाला कच्चा मसुदा वगैरे तयार करायची गरजच पडणार नाही. तुम्ही आपोआप तुम्हाला लगेच सारांश लेखन कसं लिहायचं ते समजेल. क्या करना है बच्चों यहाँ पे आपको जो पैराग्राफ दिया है, ये पैराग्राफ मैं मेरे दोस्त को किस तरह से सुनाऊँगी, किस तरह से मैं उसे बताऊँगा, ये आपको सोचना है। जैसे मैंने आपको बोला ना कि पिक्चर की स्टोरी आपको किस तरह से बतानी है, तो आप जो मेन पॉइंट है वही बताते हो। तो इसमें भी कौन से मेन पॉइंट है जो मुझे बताने चाहिए, तो ये आपको याद रखना है। अभी आपको क्या करना है, ये पढ़ने के बाद 10 से 15 उतारे लेने हैं, पैराग्राफ लेने हैं और उसकी समरी निकालने की आपको प्रैक्टिस करनी है। तो उसमें क्या करना फिर आपको जो मेन पॉइंट आपको जो बताना है वो रफली पहले लिख लो। इसमें कुछ रह गया है क्या वो देखो, कुछ वर्ड ज़्यादा हो गए तो कौन-सा वर्ड हम निकाल सकते हैं वो सोचो और फिर उसको फेयर करो। एग्ज़ाम टाइम में इतना टाइम नहीं होता है कि पहले रफ लिखो फिर फेयर करो। पर आप जब घर में प्रैक्टिस कर रहे हो ना, तो पहले रफ लिखो फिर फेयर करो। यानी कि एग्ज़ाम के टाइम में आपको रफ लिखने की ज़रूरत ही नहीं पड़ेगी। जैसे ही आप पैराग्राफ देखोगे आपने अगर मैं बताती हूँ 15 अ, जो पैसेज है पैराग्राफ है उसकी अगर आपने प्रैक्टिस कर ली साल भर में सिर्फ 15 भी की है, तो आप आराम से ये जो समरी राइटिंग है वो कर सकते हो और समरी राइटिंग सिर्फ मराठी में नहीं है, इंग्लिश में भी है, हिंदी में भी है, यानी कि तीनों लैंग्वेज का काम आपका आसान हो जाएगा अगर आपने प्रॅक्टिस करके लिखना सीखा तो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फक्त 15 उतारे वर्षभरामध्ये सोडवा, कच्चा मसुदा लिहा, मग त्याचा पक्का मसुदा करा तुमच्या याच्यामध्ये घरच्या वहीमध्ये. जेव्हा प्रश्नपत्रिका हातात येईल ना, तुम्हाला कच्चा मसुदा वगैरे लिहिण्याची काही गरजच येणार नाही. तुम्ही पटापट मनातल्या मनात विचार करून सारांश लेखन लिहू शकतात आणि हे सारांश लेखन फक्त मराठीसाठी नाहीये. हिंदीमध्ये सुद्धा आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा हा प्रश्न असतो. म्हणजे तिन्ही भाषांची तुमची तयारी होते. कारण की पॉइंट हेच असतात, फक्त भाषा बदलते लिखाणाची. समजलं? चला आता पुढे जाऊया. मूळ उतार्यातील उदाहरणे, अलंकारिक शब्द सारांशमध्ये जशाच्या तसे आणण्याची आवश्यकता नसते. मूळ उतार्यामध्ये अवतरणातील मजकूर जसाच्या तसा सारांशामध्ये घेऊ नये. अवतरणातील मजकूर तृतीय पुरुषी निवेदनात व थोडक्यात लिहावा. आता हा महत्वाचा भाग आहे. मूळ उतार्यामध्ये अलंकारिक शब्द म्हणजे काही अ, अलंकारिक भाषा असते ना आपली खूप वेगळे एखाद्याला उपमा दिलेली असते. अ, कुठली वस्तू असेल किंवा एखादा मनुष्य असेल त्याला काही उपमा वगैरे दिलेल्या असतील अलंकारिक शब्द वापरून, तर ते शब्द तसेच्या तसे सारांशामध्ये आपल्याला आणायची गरज नसते. आणि अवतरण चिन्ह तुम्हाला माहिती ना, हे बघा आपण काय करतो जर कोणी बोलतं ना, तर आपण असं चिन्ह मध्ये ते लिहिलेलं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर बोलते, तिचं बोलण्याचं जे वाक्य असतं, ते ह्या अशा चिन्हांच्या मध्ये लिहिलेलं असतं अवतरण चिन्हाच्या मध्ये. तर अवतरण चिन्हातला हा जो मजकूर असतो ना, तो नेहमी आता इथे असं लिहिलेलं असेल त्यांनी समजा एखादं वाक्य आपण घेऊया, की श्याम त्याच्या आईला म्हणाला, "आई मी माझ्या लहान भावासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? त्याच्यासाठी म्हणून मी हा कोट, हा सदरा आणलेला आहे." हे वाक्य. तर हे श्याम त्याच्या आईला म्हणाला, की "आई, मी माझ्या लहान भावासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? मी त्याच्यासाठीच हा सदरा आणलेला आहे." तर हे वाक्य कशात येईल? अवतरण चिन्हात. बरोबर? हे श्याम त्याच्या आईला म्हणाला होता. तर मग आपण काय करणार? श्यामने आईला सांगितलं होतं, की "मी माझ्या लहान भावासाठी आणणार आहे."
म्हणजे हे जे आहे ना अवतरण चिन्हातलं वाक्य हे तृतीय पुरुषी. त्याने असं सांगितलं, श्याम त्याच्या आईला असं म्हणाला होता की मी माझ्या लहान भावासाठी करणार आहे. अशा प्रकारे अवतरण चिन्हातली वाक्य तृतीय पुरुषी करायची, तशीच्या तशी ती लिहायची नाहीत. आता तुम्हाला एक सोपी मी मुद्दामून चित्रपटाचं उदाहरण देतेय तुम्हाला, की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. आता तुम्ही चित्रपटाची स्टोरी सांगतात ना, तेव्हा आता त्या चित्रपटामध्ये हिरो कोण होता तो? अक्षय कुमार. हं. तर अक्षय कुमारचे जे तोंडातले डायलॉग्स होते, ते तसेच्या तसे तुम्ही तुमच्या मित्राला सांगितले का? सांगा बरं मला. नाही ना. तुम्ही ते तुमच्या भाषेमध्ये सांगितले. त्याच्या तोंडात की प्रत्येक त्याचं वाक्याने-वाक्य तुम्ही नाही सांगितलं. तुमच्या भाषेमध्ये सांगितलं. तर मग हे तसंच आहे, की असं अवतरण चिन्हामध्ये जर कोणी बोललेलं असेल, तर ते तसंच्या तसं आपल्याला समरीमध्ये घ्यायचं नाही, सारांश लेखनामध्ये लिहायचं नसतं. ते आपल्याला आपल्या भाषेमध्ये मांडायचं असतं. समझ में आया बच्चों अभी? देखो, जो मूळ पैसेज में कोई अलंकारिक भाषा यानी कि कोई उपमा वगैरह दी होती है कि ये बहुत खूबसूरत है, ऐसा है, मतलब ऐसा कोई अलंकारिक शब्द यूज किए होते हैं, तो वो वैसे के वैसे हमें सारांश लेखन में समरी में लिखने की जरूरत नहीं होती है। और समरी में ये जो अवतरण चिन्ह होता है ना, इसके बीच में जो कुछ बातें हुई है, किसी ने कुछ बात की है, तो वो बात वैसे के वैसे नहीं लिखनी है। वो बात हमें अपने शब्दों में लिखनी है। जैसे मैंने आपको क्या बोला कि अगर मूवी देखने गए हैं, तो आपके दोस्त को अक्षय कुमार ने जितने डायलॉग बोले हैं, वो सब डायलॉग वर्ड टू वर्ड आप आपके दोस्त को बताते हो क्या? नहीं। वो आप क्या करते हो? आपके शब्दों में अपने दोस्त को बताते हो। तो यहाँ पे भी वही करना है, वर्ड टू वर्ड उस इंसान ने जो कुछ बोला है, वो हमें नहीं बताना है। आपको उसके अंदर जो समझ में आया है, वही आपको शॉर्टकट में अपनी भाषा में अपने दोस्त को बताना है, यानी कि एग्जाम में लिखना है। समझ में आया? चलो अभी आगे बढ़ते हैं। तुम्ही तयार केलेल्या सारांशातील शब्द मोजावे. सारांशांची शब्दसंख्या मूळ उत्तराच्या 1/3 असणे आवश्यक आहे. ही संख्या नेमकी 1/3 एवढीच असली पाहिजे असे नाही. 4-5 शब्द कमी किंवा जास्त चालू शकतात. हे लक्षात घेऊन आपल्या कच्च्या मसुद्यातील किती शब्द कमी करायचे किंवा वाढवायचे हे पहा आणि त्यानुसार सारांश पुन्हा लिहून काढा आणि आपला पक्का मसुदा तयार होईल. आता हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. 1/3 म्हणजे 1/3 शब्द म्हणजे 100 शब्द जर असतील तर 33 शब्द 1/3 होतात. पण 30 ते 40 शब्दापर्यंत चालू शकतात तुम्ही लिहिलेलं. म्हणून जर तुम्ही कच्चा मसुदा तयार केला ना सरावाच्या वेळेला, तर तुम्हाला कळेल की आपले 45 शब्द झालेत. मग चला आपण 5 शब्द कमी करूया किंवा अगदी 25च शब्द झालेत, तर आपल्याला 5 शब्द कमीत कमी आपण वाढवूया. कमीत कमी 30 शब्द तरी करूया. हे आपल्या लक्षात येतं. क्या करते मैंने ये आपको पहले ही पॉइंट बता दिया था कि 100 वर्ड है तो उसका 1/3 करना है, 33 वर्ड आने चाहिए। तो एग्जैक्ट 33 आएगी तो कुछ 33 तो नहीं आ सकते, तो 30 हो तो चलेगा, 30 से 40 के बीच में कितने भी हुआ तो चलेगा। तो अभी जब आप प्रैक्टिस करोगे ना, तो प्रैक्टिस में आपको समझ में आ गया कितने वर्ड्स आए, 45। तो चलो इसको कुछ कम करके 40 तक लिखते हैं। अब एकदम कम हो गए, 25 आए, तो कुछ 5 वर्ड बढ़ा के 30 तक ले जा सकते हैं। तो ये रफ वर्क आप करोगे तो समझ में आ जाएगा, और ऐसे प्रैक्टिस करते जाओगे तो आपको ठीक तरह से समरी रायटिंग आएगी. सारांशाला शीर्षक देणे आवश्यक असते. प्रश्नामध्ये शीर्षक द्या असे सांगितले नसले तरी शीर्षक द्यावे. शीर्षक वाचताक्षणी उतार्यातील विचार लक्षात यायला हवा अशी अपेक्षा असते. आता बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. सारांश लेखन करताना त्या प्रश्नामध्ये तुम्हाला शीर्षक द्या म्हणजे हेडिंग द्या, नाव द्या उतार्याला असं सांगितलेलं नसतं प्रत्येक वेळेला. पण तिथे शीर्षक देणं हे कंपल्सरी असतं. त्यांना गृहीतच त्यांनी धरलेलं असतं की सारांश लेखनामध्ये आपल्याला त्या उतार्याला शीर्षक द्यायचं असतं. मग त्याला अनुसरून काहीतरी हेडिंग आपण त्याच्यामध्ये द्यायचं असतं. क्या करना है यहाँ पे? शीर्षक यानी हेडिंग, इस पैराग्राफ को हेडिंग दो, ऐसा हमें क्वेश्चन में नहीं पूछा जाता है हर बार। कभी कभी बोलते, कभी कभी नहीं बोलते, पर यहाँ पे ये अपेक्षित होता है उन लोगों को आपकी तरफ से कि आपको हेडिंग देना ही है। समरी राइटिंग में हेडिंग कंपलसरी देना ही है, ये आपको ध्यान में रखना है। जो पैसेज आपने पढ़ा है उसको जो उसके आसपास, उसके जो टॉपिक के आसपास वाला कुछ ऐसा हेडिंग बना के आपको देना होता है। 1 या 2 वर्ड में आप हेडिंग दे सकते हो. 1 ते 2 शब्दात किंवा 3 शब्दामध्ये तुम्ही शीर्षक देऊ शकतात, पण शीर्षक देणं कंपल्सरी आहे. शीर्षक द्यायलाच पाहिजे. 7. या पद्धतीमध्ये वर्षभरात किमान 10 उतार्यांचा सारांश करण्याचा सराव करा. वर्षभरात असा सराव केला तर परीक्षेमध्ये सारांश लेखन कमीत कमी अवधीत व सहजगत्या करता येईल.
आता बघा, जी तुम्हाला मी सांगितलं ना, कच्चा मसुदा तयार करा, मग त्यातले शब्द कमी जास्त करून मग पक्का मसुदा तयार करा. हे आपल्याला कशासाठी दिलंय? सराव करण्यासाठी. त्यांनी काय सांगितलं? किमान 10 उतारे. मी तुम्हाला 15 उतारे सांगते वर्षभरामध्ये. वर्षभरात किती दिवस असतात बाळांनो? 365. 365 डेज पूरी ईयर में होते हैं। उसमें से सिर्फ 15 दिन, 15 दिन यानी कि दिन भर भी वो काम नहीं करना है. सारांश लेखन लिहायला तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. हा परीक्षेत इतका वेळ लागायला नको. म्हणून मी सांगते, की तुम्ही अगदी खूप विचारपूर्वक जरी केलं तरी अर्धा तास लागेल. तर तुम्ही हे देऊ शकत नाही का? अर्धा तास म्हणजे 15 म्हणजे 7.5 तास पूर्ण वर्षभरामध्ये द्यायचे आहेत आपल्याला. आणि हा जर सराव केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला अगदी सहजपणे आणि हा सराव बघा तुम्ही 8वी पासून केला, 8वी केला, 9वी केला, तर 10वी बोर्डाच्या परीक्षेला काही कठीण जाण्याचा प्रश्नच नाहीये. तुम्ही सहजगत्या पटकन हा प्रश्न लिहून त्याचे पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात. क्या होता है बच्चों? देखो ना, ईयर में इन लोगों ने 10 बोला है, मैं आपको 15 बोल रही हूँ कि 15 जो है पैसेज आप तैयार करो, रेडी करो ना। अरे 12 महीने होते हैं साल भर में, 1 महीने में एक भी किया तो बहुत हो गया। तो इससे आपकी प्रैक्टिस हो जाएगी। अभी आप 8th स्टैंडर्ड के बच्चे हो, 9th स्टैंडर्ड के बच्चे हो, तो 2 साल में आपके इतना प्रैक्टिस हो जाएगा कि 10th में जाने के बाद तो आपको बिल्कुल भी मुश्किल नहीं आएगी समरी रायटिंग में. म्हणून आता 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांनी आतापासून सराव करा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायची काही गरज नाहीये. 15 उतारे तुम्ही आरामात लिहा. परीक्षेमध्ये तुमचे मार्क मी तुम्हाला खात्रीने सांगते, की तुम्हाला चांगल्यातले चांगले मार्क ह्या प्रश्नाला मिळतील. म्हणून सराव हा महत्वाचा आहे सारांश लेखनामध्ये. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, हा सारांश लेखन आपण लिहितो, तर फक्त 5 मार्काचा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतो म्हणून आपण लिहितो तर असं नाही. तर हा सारांश लेखन आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये पण उपयोगी असतो. आता बघा, सारांश लेखन हे फक्त परीक्षेतच उपयोगी असते असे नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होतो. त्याचे काही फायदे पाहूया. ये सिर्फ हमें एग्जाम में लिखने के लिए यूजफुल नहीं है, तो हमारे लाइफ में भी इसके फायदे होते हैं. क्या फायदे होते देखते हैं. आता बघा, एक पाठ्यपुस्तकातील एखाद्या पाठात किंवा इतिहास, विज्ञान यासारख्या विषयांच्या पुस्तकातील प्रकरणात काय काय सांगितले आहे हे थोडक्यात सांगता येते. आता इतिहास म्हणजे हिस्ट्री, सायन्स हे जे विषय आहेत ना, मोस्टली तुम्ही हिस्ट्री घ्या. खूप सारे मुद्दे असतात, पण तुम्ही अगदी छोटीशी स्टोरी लक्षात ठेवून त्या पाठात काय सांगितलेलं आहे हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे नोट्स काढण्यासाठी तुम्हाला समरी रायटिंगचा, सारांश लेखनाचा फायदा होतो. नोट्स निकालने के लिए आपको इसका फायदा होता है. वर्गात शिक्षकांनी काय शिकवले हे थोडक्यात सांगता येते. आता बघा, तुम्ही शाळेत तुमचा मित्र नाही आला, तुम्ही शाळेत गेले, तर वर्गात टीचरने काय शिकवलं हे तुम्ही त्याला थोडक्यात सांगू शकतात. आणि ही समरी राइटिंगच असते. टीचर ने क्या पढ़ाया वो हम शॉर्ट में बताते, तो ये समरी राइटिंग ही होती है. एखाद्या ऐकलेल्या भाषणाचा सार सांगता येतो. पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रसंगाचे अचूक वर्णन करता येते. आता बघा, हे पाहिलेले किंवा ऐकलेले प्रसंग आता तुम्हाला 5वी-6वीच्या मुलांनी समजा हा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला चित्र दिलेलं असतं, चित्राचं वर्णन करता येतं, तर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये ते चित्र पाहून त्यातले मुद्दे सुद्धा मांडता येतात. मोठेपणी कार्यालयात काम करताना अनेक कामांचे थोडक्यात अहवाल आणि टिप्पणी लिहिता येते. आता समजा तुम्ही लहान आहात अजून, मोठेपणी सुद्धा कामामध्ये आपल्याला काही पॉइंट्स काढायचे असतात, तर त्याचा उपयोग होतो. आपल्या कोणत्याही अनुभवाचे संक्षिप्त वर्णन करता येते. आता बघा, तुम्हाला असा निबंध येतो, की मी घेतलेला अनुभव, मी पाहिलेली क्रिकेटची मॅच. मग तुम्ही जी पाहिलेली असते ना, ती तुम्हाला थोडक्यात लिहायची असते, निबंधामध्ये सुद्धा. म्हणजे आपण जे काही पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं, ते आपल्याला शॉर्टमध्ये सांगता येतं. जो हमने देखा है, जो पढ़ा है, उसका शॉर्ट में भी हम जब लिखते हैं, बोलते हैं, तो ये हमें समरी राइटिंग के जो पॉइंट्स हमने ध्यान में रखे, उस हिसाब से अगर हम किसी को बताने जाएंगे, तो वर्ड टू वर्ड अच्छी तरह से हम एक्सप्लेन कर सकते हैं दूसरे को अपने अनुभव जो हमने किए हुए वो. तर अशा प्रकारे सारांश लेखन हे कौशल्य आयुष्यभर आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडतं. फक्त परीक्षेसाठी नाही, तर आयुष्यभरासाठी ह्या गोष्टी आपल्याला उपयोगी असतात आणि म्हणूनच ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. ये जो चीजें हम पढ़ रहे हैं ना, लेटर राइटिंग, न्यूज राइटिंग, समरी राइटिंग, ये सिर्फ 5 मार्क्स, 6 मार्क्स पाने के लिए नहीं है बच्चों। लाइफ में, जिंदगी में ये बातें हमें कहीं ना कहीं यूज होती है, इसीलिए हमारे सिलेबस में डाली गई है. तर आता आपण सारांश लेखन कसं लिहायचं, काय करायचं हे पाहिलं. आता आपण उतारा पाहूया. एक प्रत्यक्ष उतारा आपण घेऊया, की कशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा,
सारांश लेखनाचा नमुना. आता हा उतारा आपल्याला दिलाय, आपण आता उतारा वाचूया. अहिंसा हा एक फार सॉरी अहिंसा एक फार मोठे मूल्य आहे. नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करूच नाही, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे तरी काय? प्राण घेणे, जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे एवढीच हिंसेची व्याप्ती नाही. दुसऱ्याचे मन दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेचीच रूपे आहेत. भारतात महात्मा गांधींनी अहिंसेचा मोठा प्रयोग केला. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. इतकी वर्षे तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजयी झाले. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागला. ब्रिटिश माणसाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता त्यांच्या राजवटीविरुद्ध लढा द्यायला गांधीजींनी शिकवले. आता बघा हा उतारा. आता याच्यामध्ये बघा, हे हिंसा म्हणजे काय, प्राण घेणे किंवा जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे हे पॉइंट आपण काढून टाकायचे. हिंसा आलं आपल्या लक्षामध्ये की हिंसा काय असते. कोणालाही ठार मारणे म्हणजे हिंसा. आता हे सगळे पूर्णच्या पूर्ण म्हणजे सगळ्यांचा अर्थ एकच होतो. प्राण घेणे, जीवानिशी मारणे, दुसऱ्याला शारीरिक इजा करणे म्हणजेच काय, हिंसा करणे. एखाद्याला ठार मारणे ही हिंसा असं आपण म्हणतो. तर एका वाक्यामध्ये हे येतो. आता इथे किती शब्द होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94. 94 शब्द आहेत. म्हणजे साधारणतः 30 शब्दापर्यंत आपण आपलं सारांश लेखन लिहू शकतो. ध्यान में आ गया ना अभी यहाँ पे कितने 94 वर्ड्स है. तो इसका 1/3 अगदी आपल्याला काही गणित करत बसायचं नाहीये की 94चं 1/3 किती होईल. साधारण 94 आहे ना, तर 30 शब्द म्हणजे 100च्या आसपास आहे, तर 30 शब्दापर्यंत आपण लिहू शकतो असं मनामध्ये आपल्याला करायचं. अगदी गणित ॲक्युरेट मांडत बसायचं नाहीये इथे. आता इथे बघा, हा आपल्याला उत्तर दिलेलं आहे कशा प्रकारे. कोणालाही ठार मारणे ही हिंसा आहे. त्याचप्रमाणे कुणालाही दुखावणे, अपमानित करणे ही पण हिंसाच आहे. महात्माजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लढा दिला. नेल्सन मंडेला यांनीही अहिंसात्मक मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील अन्याय पीडितांना न्याय मिळवून दिला. म्हणजे यातले महत्वाचे मुद्दे काय होते की कोणालाही ठार मारणं ही हिंसा आहे, पण कोणाला दुखावणं किंवा अपमानित करणं ही पण हिंसाच आहे. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या बळावरती ब्रिटिश राजवटीशी लढा दिला. तसंच साऊथ आफ्रिकेमध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी पण अहिंसेच्या मार्गाने अन्याय पीडितांना न्याय मिळवून दिला होता. हे महत्वाचे मुद्दे आहेत. आता हे इथे किती शब्द झाले आपण पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. एखादा शब्द माझा पण इकडे इकडे होऊ शकतो मोजताना. तर 35 शब्द म्हणजे पहा, मी तुम्हाला सांगितलं ना 100 शब्दांच्या आसपास आपण शब्द पकडले, तर 35 शब्दामध्ये त्यांनी अगदी जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे इथे मांडलेले आहे. आणि इथे बघा शीर्षक पण दिलेलं आहे, अहिंसेचे बळ. तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा उतारे सारांश लेखनाचे तुमच्या पुस्तकामध्ये शोधा किंवा इतर दुसऱ्या पुस्तकांमध्ये उतारे शोधा आणि सराव करा. अजून एक घेऊया आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं खूप सराव करायचा, तर मी पण तुम्हाला सारांश लेखनाच्या 2 नमुन्यांचा सराव देणार आहे. आता तो होता एक ऐतिहासिक उतारा होता, ऐतिहासिक पद्धतीचा. आता हे बघा, वसंत बापटांचं जिंकुणी मरणाला या पुस्तकातला हा जो उतारा आहे तो पाहूया आपण. गुरुजींची श्यामची आई म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे. पण ज्याला साने गुरुजी म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे त्याने श्यामची आई पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे, पारायणे केली पाहिजे. प्रत्येक माताच प्रेममयी असते व आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागे पुढे पाहणार नाही, हे खरे. पण गुरुजींची आई एक विलक्षण स्त्रीरत्न असले पाहिजे.
आभाळ फाटावे तसा त्या माऊलीचा संसार फाटत चालला होता. पण ती जीवाचे रान करून तो सावरू पाहत होती. घरात खायची ददात, धड वस्त्रांची टंचाई, पोराबाळांच्या शिक्षणाला दमडा नाही. पण श्यामची आई डगमगली नाही. आपल्या मुलांच्या मनाला उदात्त सुंदर वळण लावण्यासाठी ती आमरण झिजली. साने गुरुजींच्या जवळ जे जे काही सुंदर होते, देण्यासारखे होते, ते तिने त्यांना दिलेले होते. मनुष्यावरच नाही तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिने शिकवले. स्वतःच्या मुलाचे कोणीही कोडकौतुक करील, परंतु दुसऱ्यांच्या मुलाचेही तितक्याच प्रेमाने करावे हे तिने शिकवले. तिच्या प्रेमाने, तिच्या रागाने, तिच्या अश्रूंनी गुरुजींचा मनपिंड बाळसेदार झाला. आता बघा, आता अलंकारिक शब्द मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अलंकारिक शब्द. आता बघा, हे गुरुजींचा मनपिंड बाळसेदार झाला, किंवा मग इथे श्यामची आईला आपण हे जे त्या म्हणजे एक विलक्षण स्त्रीरत्न, हे काय, ही अलंकारिक भाषा झाली. त्यांना ज्या उपमा दिलेल्या होत्या, तर ही अलंकारिक भाषा झाली. की त्याचं पारायणच आपण केलेली आहे, ती माता प्रेममयी आहे, म्हणजे ही सगळी अलंकारिक भाषा वापरलेली आहे. आता हा साहित्यिक भाषेमधला जो म्हणतो ना आपण, तो अलंकारिक भाषेतला अवतार आहे. तर असे जे काही शब्द आहेत की ते एकमेकांना उपमा देणारे होते, तर असे शब्द आपण याच्यामधून गाळत जातो. हे जे आहे ना, आता श्यामची आई म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे. त्याच्याप्रमाणे साने गुरुजी म्हणजे काय, तर जे महत्वाचे मुद्दे आहे ना, त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे, पॉइंटला अंडरलाईन करायची त्याच्या खाली. आणि साने गुरुजी म्हणून समजून घेण्यासाठी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, तर श्यामची आई हे पुस्तक वाचलं पाहिजे. असं कोणी सांगितलंय आपल्याला? लेखक वसंत बापटांनी सांगितलं. इथे लेखकाचं नाव जर दिलेलं असेल तर तसा त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. आता आपण हा उतारा पाहूया. आता इथे त्यांनी काय शीर्षक दिलेलं आहे? साने गुरुजींच्या आईची देणगी. साध्या सोप्या भाषेत शीर्षक द्यायचंय. शीर्षक काही खूप अलंकारिक वगैरे द्यायचंय असं नाहीये तुम्हाला. यहाँ पे क्या करना है बच्चों? एकदम सिंपल लैंग्वेज में आपको हेडिंग देना है. कोई एकदम अलंकारिक वगैरह भाषा में हमें नहीं देना है. सिंपल शब्दों में हेडिंग देना है. आता लेखक वसंत बापट कुमारांना साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचायला सांगतात. कारण ते पुस्तक जणू मुलांची गीताच आहे. प्रत्येक आई मुलावर प्रेम करते, मुलासाठी त्याग करायला तयार असते. गुरुजींच्या आईवर चहूबाजूंकडनं संकटे आली तरी ती डगमगली नाही. तिने आपल्या मुलांना संस्कार संपन्न केले, सर्वांवर प्रेम करण्यास शिकवले. तिच्या आचरणामुळेच गुरुजींच्या मनाचे सामर्थ्य वाढले. आता बघा, इथे काय दिलेलं होतं की गुरुजींच्या आईवर कोणती कोणती संकट होती. घरात खायला अन्न नव्हतं, वस्त्रांची टंचाई होती, बाळांच्या शिक्षणाला दमडी नव्हती. आता हे सगळं गाळून टाकलं आणि सोप्या भाषेत काय, की त्यांच्या आईवर चहूबाजूकडून संकटे आली. आभाळ फाटले तसे त्या माऊलीचा संसार फाटत चालला होता. जीवाचे रान करून त्या सावरू पाहत होत्या, म्हणजे त्या डगमगल्या नाहीत. साध्या सोप्या शब्दामध्ये, म्हणजे अगदी पाल्हाळिक काही जे बोललेलं असतं ते आपण काढून टाकतो, जे आपल्याला वाटतं की हे आपल्या शब्दात सांगायची गरज नाही आहे. शॉर्टकटमध्ये आपण म्हणतो ना, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहे, की अनेक शब्द. आता हे सगळे संकटांच्या ऐवजी एकच, हो बाजूंकडनं संकटे आली असा शब्द इथे वापरलेला आहे. त्याचप्रमाणे आता हे कोणी लेखक वसंत बापटांनी सांगितलेलं होतं काय, की कुमारांसाठी साने गुरुजींची श्यामची आई हे पुस्तक म्हणजे गीताच आहे. गीतेचं किती महत्व आहे ते आपल्याला माहिती आहे. कारण की मुलांसाठी ती गीता आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलांवर प्रेम करते, मुलांना त्याग करायला शिकवते. आता श्यामच्या आईने म्हणजे साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींना काय काय शिकवलं होतं, की दुसऱ्यांवरती प्रेम करा, गाई गुरांवरती प्रेम करा, सगळ्यांशी चांगलं वागा, असे वेगवेगळे संस्कार तिने दिले होते. प्रेमाने, रागाने असं गुरुजी घडले होते आईच्या संस्कारांमुळे. तर काय, एका वाक्यात काय दिले, तिने आपल्या मुलांना संस्कार संपन्न केले. साध्या सोप्या एका शब्दात संस्कार संपन्न केले. म्हणजे त्या शब्दांच्या बद्दल कोणता शब्द आपण वापरू शकतो आपल्या भाषेत सांगताना, अशा पद्धतीने विचार करून आपल्याला सारांश लेखन लिहायचं असतं. समझ में आ रहा है बच्चों? जो बहुत ज्यादा वर्ड है, उन वर्ड्स की जगह पे सिर्फ एक वर्ड हमें कोई भी यूज करना होता है और कम से कम शब्दों में अपनी भाषा में ये समरी राइटिंग सारांश लेखन करना होता है. यही सब रूल्स हिंदी इंग्लिश में भी आप अप्लाई कर सकते हो और तीनों लैंग्वेज में आप अच्छी तरह से मार्क्स पा सकते हो. सिर्फ आपको क्या करना है, कम से कम 15 पैराग्राफ की समरी राइटिंग की प्रॅक्टिस करनी है. कमीत कमी 15 उतारे तुम्ही
सारांश लेखनाचे लिहायचे म्हणजे लिहायचेच आहेत. हे तुम्ही 15 उताऱ्यांची प्रॅक्टिस ह्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने केली, तर मी 100% खात्री देऊन सांगते, की तुम्ही परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सारांश लेखन लिहून चांगले मार्क मिळवाल. चला तर मग मला आता खात्री आहे, की तुम्हाला सारांश लेखनाबद्दल तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, ती भीती थोडीफार तरी कमी करण्यामध्ये मला यश मिळालं असेल. थोडीफार तरी भीती तुमच्या मनातली कमी झाली असेल आणि तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी तयार असाल, तर तुम्ही आता काय करायचंय, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच पुढे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत जातील. चैनल को सब्सक्राइब करके बेल आयकॉन दबाओ, यानी आगे की व्हिडिओ आपको मिळते जाएगी. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, सारांश लेखनाचा सराव करायचा आहे. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत एक तरी उतारा तुमचा सारांश लेखनाचा लिहून झालेला